आपली शाळा. अरे तुम्हाला बोलून बोलून आता मीच थकलो. अरे तुम्हाला कळत कसं नाही? जीव तुटतो रे तुमच्यासाठी. सर तुमचा तुटून जीव काय उपयोग आहे? ह्यांना तोडलं पाहिजे ना. हा? अयो अयो होय, होय. हाणू नका ना राव. जर वर्गात एवढं हाणलं ते काय कमी होय? बघा की राव. जर अहो सर काय करताय तुम्ही? मारून काय प्रश्न सुटणार आहे का? अहो सर ह्यांना हीच भाषा समजती. आता मी तरी काय करू त्यात? अरे सांगा की आता तरी का उशीर झाला? मुग गिळलं काय? अरे बोल की का उशीर झाला? सांगतो सर. ते काय झालं ना, आमच्या शेजारचं सर म्हातारा मेलं आणि माहिती लय लोक जमले होते आणि मग तिथे लोकांना बाजूला करत करत यायला उशीर झाला. तसं बी सर मी उशीर देत असतो. नाही म्हणजे तसं बी मी लवकरच येतो. पांडू मामाला रोज मीच उठवतो की. कोणत्या म्हाताऱ्याला मारतोय? अरे गपकी ना अरसाळ्या. अयो खरंच सर, आज आहे ना माझ्या लय पोटात दुखत होतं म्हणून पोट पकडून कशी मशी मी शाळेत आले आज. त्यामुळे उशीर झाला मला. या दोघींची शपथ खाऊन सांगते, मला ना अभ्यास लय आवडतो. हिला अभ्यास आवडतो पण अभ्यासाला हे नाही आवडत. अरे शांत बसा. अजिंक्य तुला काय झालं होतं? तू का लेट आलास? सर आहो ते घरी ते आई. आव सर यो बोलूपर्यंत आहे का नाही चहा सुटून जायची आपली. मी माझं सांगतो. मी घरातून बाहेर पडलो, टाइमवर पडलो होतो बघा, पण माझी चप्पल तुटली. मग मी काय केलं, चप्पल शिवायच्या दुकानात गेलो, पण तिथे दुकानदारच नव्हता आला सर. मग ते दुकानदार लई उशिराने आला. आला तर आला, त्याला खेळा सापडाना, दोरा सापडाना, काहीच सापडाना. म्हणून सर माहिती का, मी बिना चपलीचा आलोय शाळेत. मग बघा नीट उभा राहा. एवढ्या उन्हातानाचा आलोय शाळेत, त्यामुळेच उशीर झाला. तरी सरांनी हाणलं मला एवढं. कास काय नाही सर, ही सगळी खोटं बोलते ते. ह्यांना माझ्या हातात द्या, एकाला फोडून काढतो म्हणजे लाईनी येतील सगळी. हे बघा, ही आता शेवटची चूक आहे असं समजून मी माफ करतोय. उद्यापासून मी स्वतः बाहेर थांबणार आहे. जे सतत लेट येतील त्यांना दाखला देऊन घरी बसवणार आहे. चला जाऊ वर्गात. चला चले, चला लवकर. वर्गात जाऊन कालवा करू नका रे. सर मी पण जातो वर्गात जरा. बाकीचे पोरं कुठे गेले? बाहेरच आहेत. कांबळे सरांनी ना अंगठी पकडायला लावलीत त्यांना. मला तर काय वाटतंय, मागच्या जन्मी आपण काहीतरी पापच केला असेल. ही सर भेटलंय आपल्याला. अगं गप्प बस. सरांनी ऐकलं ना तर परत उगाच आपल्याला उन्हात उभं करतील. आधीच थोडी थोडी सावळी पाडायला लागली. मी उगाच काही पडले ना माझं मार्केट डाऊन व्हायचं. गप्प बस. ए काय बडबड करताय रे? हा, अभ्यास करा की, का तुम्हाला मी बाहेर काढू? मला तर वाटतंय इतिहासातला हिटलर मरून ही पुन्हा जन्माला आली. हो ना, आता काही त्या बिचाऱ्या पोरांचं खरं दिसत नाही. बघ ना ग. पाणी देऊ का? आईचा होतं हिला भाऊ बघत. गण्या लई चरबी चढली का तुला? काय कळतं की नाही? माझ्या वाटेला आधी सांगतो, चड्डीत राहायचं. अरे माझी चड्डीच वाळली नाही म्हणून बिना चड्डीचाच आलोय मी. कसं चड्डीत राहू? आणि कशाला धक्का देतो रे तू? अरे चुकून लागला बाबा, धक्का पडलो. कशाला लगे काव काव करायला की? अरे मला एक कळ नाही, या हिटलरला आपल्याची प्रॉब्लेम आहे काय, जे डोक्यातच प्रॉब्लेम आहे. चायला त्या मराठी जावे माझ्या तर डोक्यावरूनच जातंय. आणि काय ते क्रिया विशेषण अवे आडवं तिडवं काय? मी काय म्हणतोय, काय समजेल असं सांगा की म्हणावं. हे
मी काय म्हणतो, मी 2 मिनिटं बसू का? अरे लय पाठ दुखते रे उभा राहून. 2 मिनिटं बसतो. तो कमळासारखा तो सासर आहे का? म्हणजे तू बस खाली. चायला इथं आमची बारात निघाली झाली दिंडी. नीट उभं राहा ना, का घालू पेकतात लाट. ऐका ना. हा बोल. चायला आयडिया भारी आहे. हा पण काय करून करायचं काय? बाजारात विकलं असतं पण त्याला कोण घ्यायचं पण नाही. आरती बी कुठं सोडलं तरी महागारी येईल. नाही काहीतरी नियोजन करावं लागेल. अरे पण ते सर आहेत आपले, आपण असं कसं करायचं? आला मोठा सरचा लाडका. आपण एक काम करू, सरचा राग आहे का नाही याच्यावर काढू. सर हा तर कळलं का सगळ्यांना? आपण आता काय पाहिलं? भारतातील प्राचीन राज्ये. समजलं सर्वांना? वा 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 वा, लयच कळलेलं दिसतंय. तर मग मला सांगा, भारतातील प्राचीन गणितज्ञ कोण? सांगा. आयला प्रश्न विचारला की तोंड शिकत होय तुमची. ए गाबड्या, ए विकी, उठ उठ लवकर, उठ उठ उठ. सर ते सांग मला, भारतातील प्राचीन गणितज्ञ कोण? बाकी सगळं ऐकलं बघा, फक्त तेवढंच नाही ऐकलं. होय, बरं तेवढंच ऐकलं नाही. त्याच वेळी तुझा मेंदू काय गार्डन मध्ये फिरायला गेलता का काय? हा रत्ताळ्या, अभ्यास नाही काय नाही. ए पाट्या, उठ उठ. हा सांग, भारतातील प्राचीन गणितज्ञ कोण? सांग उत्तर. सर अरे काय त्यात मामा करतोय? सांग की. नाही आठवत. आयला नुसता डोक्यात भुसा भरलाय भुसा तुमच्या. हो सर, त्याला म्हशीच्या धारा काढण्याशिवाय दुसरं काय जमतच नाही. होय रे, त्याला आहे ना, तुला लय येते. उठ, तू उठ, सांग. उठ. हा, घातलीच मान खाली आपण, त्याशिवाय दुसरं काहीच येत नाही आपल्याला. गाढवं कुठली. वा गणेश, उभा राहा. मी राहा उभा राहा. उभा राहा. सांग, चल उत्तर सांग. ते हा वरलाकडच्या गलीत राहणारी ती. वरलागड राहणार आहे. तुझा काय शेजार होता काय त्यो? उत्तर सांग. म्हणजे आठवलंय मला, अरे इथं एवढं अडकलंय सर. तोंडात यायला गेलंय सर. सांगू तुम्हाला आता. गळा दाबक तुझा गळा, म्हणजे बाहेर येईन जरा. तुम्हाला माहित असलं तर तुम्ही सांगा की मग. दात काढू नका रे तुम्ही. सांग उत्तर लवकर. सांगे. म्हणजे एक ना धडून 12 चिंता झाल्या त्या वर्गात दिसत्या. डोंबल्याचं कुणाला काय आहे ना. आणि हो सूर लावलाय मोठ्याने, कळलं का विचारलं तर. अरे मॅडम उठा उठा. सांग उत्तर याचं काय? भारतातील प्राचीन गणितज्ञ कोण? सांग. सर मला माहितीये, महेश भट्ट. ए गप्पा रे, दात काढू नका. वा 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 वा, महेश भट्ट. बरं आलिया भट्ट म्हणली नाही. आपल्याला नुसतं पिक्चरच यार, दुसरं काहीच करू नका तुम्ही. अभिषेक उठ, सांग उत्तर. सांग लवकर. सर ते
आर्यभट्ट 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 भट्ट भट्ट आर्यभट्ट आर्यभट्ट लिहिलं होतं. वा 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 बघा प्रकाश पडलाय म्हणायचं हं? वा वा छान छान छान. बस खाली बस खाली बसा खाली. उंड घेत नसती तुम्ही. एक उत्तर आहे ना कोणाला. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, आता जे मी शिकवलंय त्याचे प्रश्न उत्तर किती वेळेस लिहून आणायची? 3 वेळेस. आलं लक्षात? 3 वेळेस. एक वेळ जरी कमी दिसली का नाही, एखाद्याला चांगला सोलून काढतो. चला आत्ताच्या आत्ता लिहायला लागा. चला सुरू करा. काय मग पांडुशेठ, काय चाललंय? अरे तुम्ही इकडे काय करताय? अरे आजच्या मुख्याध्यापकाने बघितलं ना तर कावत्यान मला. अरे शाळा सुटली नाही बाबांनो, आत व्हा. तू लयच घाबरतो रे बाबा. ए पांडुशेठ, पुढे दे की थोडी. अरे नालायकांनो, तुमच्या बापाच्या वयाचा मी आणि मला पांडू म्हणता वय हा, आणि वरनं पुढे बी मागता. अरे लाजा सोडल्या रे तुम्ही. अरे तुझ्या अंगात काय हिटलर शिरला का रे? आणि थोडीशी दिली तू काय मरणार आहे? आणि कोणी तर म्हणलंय मदत केल्याने फळ मिळतं, मग मदत ही केलीच पाहिजे. तुझा बाप म्हणला सण गप्पास. पुढीची पडली मला. ए पांडुशेठ, तलप लागली म्हणून सांगतोय, थोडीशी दे ना. तर कांबळे सरांना सांग का, शाळेतला तांदूळ चोरून चोरून विकतोय, दुकानावर नेऊन पोरांच्या तोंडाचा घास गिळतोय. सांगू का? सांगू? अरे शाळेला लागलेली कीड आहे तू. ही धर. होय रे, तुला कोण म्हणलं ती तांदूळ विकतो? डागात गोळ्या आणल्या आणि गोळी बरोबरच लागली. आईला तू अरे अरे मला बोलली. येडे का ग ती? मग काय तर. रोशनी, तुला एक गंमत दाखवू? दाखव की. आता काय मूर्त काढते का? जा बाई, मला लाज वाटती. हा तुझ्या हिरोने काय तर दिलंय वाटतं. हे बघ, रोहनने मला दिलंय आणि तुला माहितीये त्याचं ना माझ्यावर लई जीवापाड प्रेम आहे बघ. तुझ्या हिरोचं प्रेम वितळलं की पण. ए बाई, काय काय बोलती? वेडी का ग तू? तुला तर माझं प्रेम बघवलंच जात नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी, मला काय करायचंय. गप. चॉकलेट वितळलं म्हणून काय झालं, पण रोहनचं माझ्यावर असलेलं प्रेम ते कधीच वितळणार नाही बघ. अगं टुकारगत फिरतो ती गावातून, पुढे जाऊन तर तुमचं लय अवघड आहे बाई. ए बाई, तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट पण बोलू नकोस. जरा शुभ शुभ बोलत जात जा. आणि तसंही आमचं ठरलंय बघ, एकदा का 10वी पास झाली ना लग्न करून टाकायचं. घ्या, आणि ते बी 10वी पास तू, मग तर विषय संपला. कल्याणच आहे मग तर. अय, त्यासाठी 10वीच काय, 12वी बी पास करून मी. फक्त तो माझ्या सोबत हवा. आणि मग घरची परवानगी देतील का लग्नाला तुमच्या? हे बघ, रोहन बोलतो प्यार किया तो डरना क्या. आणि जरी घरचे नाही बोलले तरी आम्ही पळून जाऊन लग्न करणार आणि सुखाने संसार करणार बघ. आणि तुझं तुझं काय? माझं काय? माझं तर ठरलंय बाबा, 4 टाइम खायचं, दणकून काम करायचं. हे प्रेमाच्या लपड्याच्या ह्याच्या भानगडीत नाही पडायचं. तू पडायचं म्हणली तरी तुझ्या पण कोणतरी प्रेमात पडलं पाहिजे ना. तू आणि तुझं ती रोहन चुलीत जा, नाही तर तिकडे पळून जा. पण मला चॉकलेट दे की. हे घे चॉकलेट थोडी. हा, तू माझी जीव भावाची मैत्रीण आहे म्हणून देते, नाही तर रोहनने दिलं मी कधीच कोणाला देत नाही. दिन लवकर. अगं देते म्हणलं ना. आणि तसंही
उपवास न करता मिळालेला प्रसाद आहे रोहन. होय रे, ते आपल्या गावातल्या सुनील आप्पाच्या पोराला लय हाणलं म्हणतात. मग काय बेकार तुडवलाय त्याला. त्या गावातल्या आप्पासाहेबाच्या पुरावर लाईन मारत होता. ती फुकट तुम्ही लय तिच्या नादात. ए येड्या गप्प आहे, ती पोरगी बी लय चिकनी आहे. अरे तूच गप्प आहे. हे बाबा, असल्या पुरी चोरीच्या लपड्यात कधीच नाही पडायचं. एक वेळेस ती चोरी करून जेलमध्ये गेलेलं बरं, पण हे पुरीचं लपड अजाबात नको रे. ए बाबा, म्हणजे तुला काय लग्न करायचं नाही काय? गप्प आहे हे की नाही. लग्न आणि प्रेम या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तर प्रेम म्हणजे काय माहिती का? आपल्याला तव्यावर आपलं बुड असं शेकून घेण्यासारखं. आणि लग्न म्हणजे ते असतं आपल्याला तव्यावर अशी गरमागरम चपाती भाजायची आणि तीच गरमागरम खायची. कळलं कर तुम्हाला? अरे कुठल्या बैला आणले तिथं या शाळेत काय माहिती, काय टाकले नाही तुम्हाला. तर जाऊ द्या मला द्या. त्याला वाट करतो ना अभ्यास करत बसतो. आणि अभ्यास करून कोणाचं भलं झालं जे आपलं होईल. ए बाबा, माझ्या आईने सांगितलंय मोठा होऊन लय मोठा साहेब व्हायचंय. तुझ्या आईने सांगितलं बे. अगोदरच एवढा बैल झालाय, अजून केवढा मोठा व्हायचा काय माहिती. बैल पण तू आवडतं बघ कसं करतोय. चला चला. अरे शाळा कोणी सुट्टीला बा. अरे सुटेल का आता काय का? उठा उठ, चल मागे. काय तो उत्साह, हा? घरी जायचं म्हणलं की तुमच्या अंगातच येतं. आणि शाळेत यायला काय होतं? आता जाऊ दे ना घरी. उद्या येतं की शाळेवर टायमिंगवर. सगळ्यांची शपथ. आमची शपथ कशाला घेतो तू? गप्पा घरी जायचे का नाही? का बसा, एका एकाला बुटाने सांगणार आता. सगळ्यांनी ऐका, लक्षात घ्या. उद्या कोण वेळेवर नाही आलं त्याला चांगलाच फूड काढत असतो. चला 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 घरी. निघा निघा. माझी चप्पल. बाय बाय सर. दगड आहेत निवळी दगड. ह्यांच्याकडे बघून मला वाटत नाही शाळा शिकत्यान म्हणून. आणि शिकून तरी काय दिवा लावणार आहेत तवा? ही असली दळबद्री पोरं असल्यावर शाळा 100% बंद पाडणार. घरी जाऊन अजून अभ्यास करायचा आहे. तुला अभ्यास करणार आहेस काय? मग अभ्यास करून चल ना लवकर. येते की दम खाय ना. आर्या, तो तुझा खेबडा हिरो आला. ए जरा नीट बोल की, खेवडा काय बोलती? ह्याला पण काय गरज होती का इथं यायची? अगं पण आता करायचं काय? बघ की इथं कोणी पाहिलं पण ना तर लय प्रॉब्लेम होईल मोठा. आता एक काम कर ना, तू माझ्या सोबतच चल. अय, काय डोक्या बिक्यावर पडली काय? माझ्या बापाला जर कळलं ना तर त्या मशीवच्या संध्याकाळी मलाच गोट्यात बांधतील. ते तुझं लपड आणि तुझं तू बघ बाई. माझी मी चालली आता. असं काय करते तू? माझी मैत्रिणी ना ग. मैत्रीण हाय पण नको बाई, माझी मी चालली. अगं ऐक ना. चालला का रे? नीट जाय नीट. बघितलं का? याच्या दिलाचं पाखरू गेलं दुसऱ्या सोबत उडत. तू बुंदी वाटत बसा तर तिच्या लग्नात. तुझी आर्या गेली उडून. रड 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 ये.
ए बंटी, ते आपल्या वर्गातलं दुःखी आत्मा वाटते ना मला तर. होईल का दिसतंय तर तीच. शाळेला येड, पण इथं आपल्या अड्ड्यावर काय करते ह्यो? काय माहितलं का? चल बरं बघू इथं कोणते अंडे घालतोय तो. अय दुःखी आत्मा, अरे इथं काय अंडे घालतोय रा? सर इकडे बसू दे आपल्या भावाला. कर तू घरी का नाही गेला? घरी ते आई नाही, हे काय जातच होतो, हे काय निघतो. अरे बस की भावा, मला घाबरतो कर तू? तुला काय खातोय मी? हे घे, सिगरेट ओढतो का? सिगरेट नाही नाही नाही, अरे तू सिगरेट नको पित जाऊ. अरे त्यात 7,000 पेक्षा जास्त रसायने असतात. अरे त्याने तुमचं फुफ्फुस खराब होईल आणि त्याच्यामुळे ना हृदयविकाराचा झटका 3-4 पटीने वाढतो. शाळेला तू तर चालता फिरदार दवाखान्यात आहे की, पण डोकायला का तुला? पण असं ते सडक तोंड घेऊन नको ना बसत जा यार तू. होय रे, त्याला आपल्या गँग मध्ये घ्यायचा का? म्हणजे हा दुःखी आत्मा जरा माणसात येईल. हा, असा विषय का? ठीक आहे, आजपासून ना तू आपला भाऊ, आणि तुला जर कोणी नडलं ना आपण त्याला फोडलं समजायचं. विषय काय माहितीये का? असं तू सडक तोंड नको करत बसत. हा बघ, असं असायचं बघ. बरं कसं फुलाची कळी फुलल्यावानी दिसते. आवडला मला तुमच्या दोघांचा स्वभाव, आणि तू ना लय भारीस, म्हणजे एकदम बिंदास. हिच्या आईला चिकनी चमेली जमत की याला बी बोलायला. बंटी वाजते की आपल्या भावाची घंटी. माणसात यायला लागलाय आता. चला मग आता जाऊ आपण घरी. इथे कोण दिसत नाही आपल्याला पोरी. चला. आपली शाळा, आपली शाळा, स्वप्नांना पंख देणारी आपली शाळा, आपली शाळा, आपली शाळा, उद्याला आकार देणारी आपली शाळा. जाऊ दे, माझ्यासोबत बोलायचंच नाही, मला मारतो. सॉरी. मला सांग बेबी, आपण असं चोरून चोरून किती दिवस भेटायचं? जान, मी तर तुला आत्ता पण घरी न्यायला तयार आहे. खरंच? पण प्रश्न तुझ्या वयाचा आहे ना. एकदा का तुझं 18 वर्ष पूर्ण झालं ना, मग बघ आपल्याला कोणी सुद्धा वेगळं करू शकत नाही. रोहन, तू मला कधी सोडून तर जाणार नाही ना? येडीस का ग तू? अगं तुझं नाव माझ्या हृदयावरती कोरलंय. आर्या, तू जर मला मिळाले नाहीस ना तर मी जीवच देईल. जा बाबा, असं बोलणार असन तू माझ्यासोबत बोलूच नको. मग तुला माहित आहे ना, मला नाही आवडत तो असं बोलल्याला. किती प्रेम करतो रे तू रोहन माझ्यावर. अगं तू प्रेम करून देतेस कुठं? आता दाखवलं असतं प्रेम कसं करतात. रोहन, तू असं बोलतोस ना म्हणून माझं कशातच लक्ष लागत नाही. मला शाळेत बी करमत नाही, आणि तुला भेटायला मिळावं म्हणून मी शाळेत येते. नाहीतर तुला माहितीये ना, माझे पप्पा मला घराच्या बाहेर बी सोडत नाही. अगं बाळा, फक्त 1-2 वर्ष, तिथून पुढं तू फक्त आणि फक्त माझीच राहणार, आणि ह्या रोहनची बायको म्हणून तुलाच मिरवणार. हो मग, ते तर मी मिरवणारच आहे. रोहन, माझं ना तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे रे. आय लव्ह यू. आला बेटू. अगं माझं बबड, अगं माझी सोना, अगं माझं पिल्लू, अगं माझे बाबू, अगं माझी मनीमा. तर मंडळी, ही शाळा अशीच भरत राहणार प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली शाळा ही वेब सिरीज. आपली शाळा, आपली शाळा, स्वप्नांना पंख देणारी आपली शाळा.